नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक. निराशेवर घातक वार करायचा असेल तर आशारूपी शब्दांचा शस्त्र उचलावंच लागेल. आपल्याला जे हवं आहे ते लवकर प्राप्त करण्यासाठी आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया यामध्ये एकरूपता आणणे आवश्यक आहे. आपल्याला जे हवं आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, आपल्याला जे करिअर निवडायचं आहे, आपल्याला जी प्रगती साधायची आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा. इतर ठिकाणी लक्ष केंद्रित करू नका. अशाने जर मनुष्याने प्रयत्न केले तर त्याला जे मिळत आहे ते मिळतच राहील. त्यामुळे तुमची आशा सदैव जागृत राहील आणि ज्या इतर गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या सुद्धा प्राप्त होण्यास मदत होईल. म्हणून मित्रांनो, आज आपल्यावरती जर एखादा प्रसंग आला, एखादं संकट आलं तर घाबरून जाऊ नका. आपल्याकडे आशा जागृत असणं आवश्यक आहे. जर आयुष्यामध्ये जगायचं असेल, आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर प्रत्येकाच्या मध्ये एक आशा असते. ही आशा सदैव जागृत ठेवा, कारण आपल्याला आशा ही जगायला शिकवते. आशा आपल्याला पुढे विकास करायला शिकवते. संघर्षाला तोंड देण्याचं काम म्हणजे आशा असते. म्हणून प्रत्येकाच्या मनामधली जी आशा आहे ती सदैव जागृत ठेवा. धन्यवाद.